नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज 29 जानेवारी 2026 प्लॉट नंबर 5मध्ये उभे आहेत. आजच्या व्हिडिओमध्ये मला आपल्याला भरपूर माहिती द्यायची का मी अजून काय काय करणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललो होतो का आपण फोलिक ॲसिड, अमोनिया ॲसिड, त्याच्यानंतर ह्युमिक ॲसिड बनवणार आहे. त्याची सामुग्री पण आलेली आहे आपली. जे रिसर्च केलं आहे ते अंकुश पाटील सरांचं केलेलं आहे. त्यांच्याच मार्गदर्शनाने आपण कमी खर्चामध्ये आपण हे ॲसिड बनवणार आहेत. स्टेप बाय स्टेप मी दाखवणार आहे. आजची आपली कामं काय चालू आहेत. तर आपण जे मागच्या महिन्यामध्ये कारलं लावलेलं होतं, हे कारलांची मी ग्रोथ दाखवायला लावेल. हे आता कारलं आपलं स्टेप बाय स्टेप वर चढायला लावलं आहे. याला आपण ही जाळी तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल, ही जाळी बांधायचं काम चालू केलेलं आहे. म्हणजे ही लोखंडी जाळी भर उन्हाळ्यामध्ये टेम्परेचरमध्ये जास्त तापल्यानंतर जर आपल्या कारल्यांच्या वेलांना त्रास झाला तर तो त्रास टाळण्यासाठी आपण ही जाळी बांधून घेतली आहे. नक्कीच तुम्हाला कॅमेरामध्ये दिसत असेल. मी या साईडलाही दाखवण्याचा प्रयत्न करतो. आपले सगळे मित्र बांधव गडी लोक करतात. मी कॅमेरावाल्याला सांगेल का त्या साईडला जे बांधणीचं काम चालू आहे, जाळी बांधायचं, ते नक्कीच दाखवा. आणि त्याच्यानंतर आपण पपई पण लागवड केलेलीच आहे. हा जवळजवळ 1500-1600 फूटचा आपलं या प्लॉट नंबर 5मधलं कंपाऊंड आहे. तरी हे आपलं काम होतंच आहे. वेल तुम्ही पाहताच आहेत. म्हणजे एकही इंच आपण जमीन वाया जाऊ देत नाही आहे. हे वेल आपण या जाळीवर बांधणार आहे. राहिलं हे द्राक्ष आपण लावलेले आहेत. साधारणतः 30-40 झाडं आपण मागवलेले आहेत. या एंट्रीमधून येताना आपल्याला द्राक्षाकडून वेलकम पाहिजे या अनुषंगाने आपण ही डिझाईन करतोय. आणि प्लॉट नंबर 5मध्ये आपण जी पपई लावलेली आहे, ती पपईची ग्रोथ कशी आहे. कन्सेप्ट एकच, हाय डेन्सिटी मल्टीक्रॉप फार्मिंग, खर्च एकदम कमी. दर आठवड्याला आपल्याला भेंडीमधून 20-25 रुपये खूप आनंदात मिळत आहेत. म्हणजे जो काही आपला लेबरचा खर्च होत असेल तो खर्च आपण त्या भेंडीच्या माध्यमातून काढतोय. खरबूज आपलं ग्रोथ होत आहे, तरी आपण वेळोवेळी व्हिडिओ टाकतच राहतो. आता या शेतामध्ये प्लॉट नंबर 5मध्ये माझ्या माता बहिणी जे आता निंदायचं काम करत आहे, कारण की पपई लागवड केल्यामुळे आपण थोडंसं जे मधात जे तण झालं होतं ते काढून घेतोय. नक्कीच कॅमेरावाला सांगेल मी का दाखवा. आणि भेंडी पण तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. हा, आता हे 3-4 दिवस झाले सेट व्हायला लागले रोप. आता आपली भेंडीला आपण 1-2 दिवसात फवारू वापस. आणि तुम्हाला नक्कीच हे व्हाईट दिसत असेल. आपण याच्यावर आपलं जे काय म्हणतो आपण अल्ट्रासी फवारलं होतं, त्याचे थोडे व्हाईटचे स्पॉट आलेले आहेत नक्कीच. आणि राहिला मेन टॉपिक, आपण जे बनवत आहे अमिनो ॲसिड, फ्लोइक ॲसिड आणि त्याच्यानंतर तुमचं ह्युमिक ॲसिड, याच्यासाठी आपण जे काही सामुग्री आणलेली आहे मी तुम्हाला माझ्या गोडाऊनमध्ये घेऊन जातो. कशा पद्धतीने करणार आहे तो व्हिडिओ येईलच. आता काय काय सामुग्री आलेली आहे हे तुम्हाला या व्हिडिओमधून मी दाखवतो. पपईंना थोडी माती बिटी लावायची असेल तेही कामं चालूच आहेत. रोपं एकदम व्यवस्थित सेट झालेले आहेत. आपण आता तुम्हाला गोडाऊनमध्येच घेऊन जाऊ, जिथं आपण बसतो किंवा आपली आलेली सामुग्री आपण ठेवतो. आणि याच माध्यमातून आपण सगळं हे निवडलेलं आहे का कसं करता येईल आपल्याला कमी जागेमध्ये एकही इंच जागा वाया जाऊ देऊ नये. हाच आपला या व्हिडिओमधून किंवा आपल्या शेती करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. आणि माझं ते एकच गणित राहील, एक दिवसही म्हणजे 2 दिवस आड तरी शेतकऱ्याच्या हातात 2 पैसे नक्कीच मिळावे. राहिलं आता तुम्हाला हे सगळं आलेलं आहे तर मी कॅमेरामॅनला सांगेल साधारणतः आता इकडे दाखवा. अमिनो ॲसिड बनवण्यासाठी आपल्याला सोया चंक्स लागणार आहेत. साधारणतः आपण 3 पोती मागवलेले आहेत. हे आलेले आहेत आपल्याजवळ. हा, आणि महत्त्वाचं, हा मी पाईप मागवलेला आहे. हा आपण जनरली घरांमध्ये नळ फिटिंगला मागवतो किंवा वापरत असतो. हा मी कुठे वापरतोय, वापस मी तुम्हाला शेतात घेऊन जाईल. का खर्च कमी करायचा असेल तर हा आपण इथं वापरणं चालू केलेलं आहे. आता या इथं साधारणतः 1.25 फुटाचे आपण तुकडे करून घेतले त्याचे.
पहिले आपण इथं लाकूड लावायचो, म्हणजे काडी लावायचो. पण महिना 2 महिन्यात 3 महिने 4 महिन्यानंतर ते काडी लाकूड सडून जात होतं. म्हटलं असं नियोजन करू का आज एकदा केल्यानंतर 10-15 वर्ष आपल्याला याच्यापासून खर्चच नको, सडणार नाही, मातीत गळणार नाही. त्याच्यामुळे हा पाईप आपण प्रत्येकीकडे मी कॅमेरावाल्याला दाखवायला आहे का हे दाखवा आपण कशा पद्धतीने लावून दिलेलं आहे. म्हणजे ज्यांची नळी हलत नसेल ड्रीप, त्यांनी या पद्धतीने जरी वापर केला या पाईपांचा तर नक्कीच लॉंग लाईफ काम चालेल. आता मूळ मुद्द्यावर येऊ आपण का हे जे आपण आता बनवणार आहे अमिनो ॲसिड, अंकुश पाटील साहेबांचं सरांचं मी नाव घेईल, त्यांचेच व्हिडिओ पाहून मी बनवतोय. घरात आपल्याला फार स्वस्त पडणार आहे. अमोनियम असेल, ह्युमिक असेल, फ्लोरिक ॲसिड असेल, हे बनवणार आहे. त्याच्यासाठी आपण आता अमोनिया ॲसिडसाठी आपण सोयाबीन मागवलेली आहे वडी. त्याच्यानंतर 2 मिनटं या साईडला आपण पोटॅशियम हायड्रॉक्साईड फ्लेक्समध्ये मागवलेलं आहे. हे आपण मिश्रण प्रत्येक जण करू शकतो, मी काही वेगळं करत नाही. सरांनी जसं सांगितलेलं आहे त्या हिशोबानेच आपण बनवणार आहेत. आणि त्याच्यानंतर ह्युमिकची आपण 98% वालंही मागवलेलं आहे. म्हणजे जे जे आपल्या जमिनीमध्ये जमीन झाडांची ग्रोथ, वेलांची ग्रोथ केल्या जाईल आणि ऑर्गेनिक कंटेन वाढतील. म्हणजे आता अमिनो ॲसिड, अंकुश सरांचं असं म्हणणं पडलं, अमिनो ॲसिड जर तुम्ही जमिनीत दिलं तर गांडूळ खूप चांगल्या प्रकारे वाढतात, जमीन भुसभुशीत होते, भरपूर फायदे आहेत. आपण त्या फायद्यांचाच अभ्यास केला आणि आपण जमिनीला काय चांगलं देऊ शकतो. फ्लोरिक ॲसिडचाही खूप चांगले रिझल्ट आहेत. हे आपण सगळं बनवणार आहे. आता सध्या आपण या टँकमध्ये, मी कॅमेरामनला सांगेल, ह्याच्यामध्ये आपण जे देतोय बायोरिच कमी खर्चामधलं आहे. हे 4 टँक आहे, 6000 लिटर एकाच टायमाला आपल्या पूर्ण 15 एकरामध्ये सोडल्या जातं. खर्च कमी असल्यामुळे माझा व्हिडिओ बनवायचा एकच उद्दिष्ट असतो, प्रमोट काही नसतं. आपण माझ्या स्वतः शेतासाठी बनवतोय, मी देणार आहे, मला रिझल्ट मिळत आहे, तुम्ही पण द्या जर तुम्हाला नक्की आवडत असेल तर. आणि हे काही छोटे आपण मशीन बनवतोय, हे आपण काही दिवसांनी चालूच करणार आहे. तरी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनची साठी घंटी जरूर दाबा. आणि तुमचे काही विचार सुझाव असतील तर मला वेळोवेळी देत राहा. तुम्हाला अजून याच्याबद्दल काही जर माहिती हवी असेल तर मला कॉमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा. एवढंच आज आपण बोलू आणि इथंच थांबू. नमस्कार.